नमस्कार. 17 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरातून प्लास्टिकच्या कॅरीबॅगला कट मारून अज्ञात चोरट्याने वृद्धाचे 20,000 लांबवले. यावल शहरात भाजीपाला घेत असताना तरुणाचा मोबाईल चोरी. यावल तालुक्यातील मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरिता EVM घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना. यावलला भाजपा युवा मोर्चाकडून समर्पण पंधरवडा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न. 72 दात्यांचे रक्तदान. यावल महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत जागतिक ओझोन दिन केला साजरा. भालोद शाळेत पर्यावरण जागृती संदर्भात कार्यक्रम संपन्न. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन. यावल येथील बालसंस्कार माध्यमिक विद्यालयात देशात चित्त्याचे आगमन निमित्त कार्यक्रम. यावल शहरात तालुकास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न. तर यावल ग्रामीण रुग्णालयात वाहक दिन साजरा. रुग्णवाहिकेच्या चालकांचा सन्मान. यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर. तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये सुरू आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत बँकेतून 20,000 रुपये काढून घरी जात असलेल्या एका वृद्धाच्या कॅरीबॅगला कट मारून अज्ञात चोरट्याने 20,000ची रोकड लांबवली. सदर वृद्ध चप्पल विक्रेत्याकडून चप्पल घेत असताना ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथील सेंट्रल बँकेच्या जवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मुरलीधर मोहन पाटील वय 68 राहणार चितोडा हे चप्पल घेण्यासाठी थांबले होते. तत्पूर्वी त्यांनी बँकेतून 20,000 रुपये काढून आणले होते व ते पैसे त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये त्यांनी ठेवले होते. तेव्हा राज्यमार्गालगत चप्पल विकत घेत असताना त्यांच्या कॅरीबॅगला एका अज्ञात भामट्याने कट मारून त्यातील 20,000ची रोकड लांबवली. हा प्रकार मुरलीधर पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यावल पोलीस स्टेशन गाठले. यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे. एकूणच वृद्ध इस्माने बँकेतून पैसे काढल्यानंतर सुरक्षित राहावेत म्हणून एका कॅरीबॅगमध्ये ते पैसे ठेवले होते. तेव्हा कोणीतरी अज्ञात भामट्याने त्यांच्यावर पाळत ठेवली आणि अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत चप्पल विकत घेण्यासाठी चप्पल बघत असताना त्याने संधी साधत पैसे लांबवले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील खिरनीपुरा भागातील रहिवासी एका तरुणाचा भाजीपाला विकत घेत असताना एका भामट्याने मोबाईल लांबवला. सदर प्रकार निदर्शनास येताच तरुणाने यावल पोलिसात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यावल शहरातील बुरुज चौकाच्या पुढे खिरनीपुरा हा भाग आहे. या भागातील रहिवासी शेख अबुजर शेख गफूर वय 18 वर्ष हा तरुण बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेला होता. भाजीपाला पाहण्यासाठी तो खाली बसला. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात भामट्याने त्याच्या खिशातून अलगद मोबाईल चोरून नेला. 10,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरी गेला म्हणून तरुणाने तातडीने पोलीस स्टेशन गाठले व यावल पोलिसात तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूककरिता रविवारी मतदान होणार आहे. त्या मतदान प्रक्रियेसाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयामधून EVM यंत्र घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. दोन्ही गावात मतदान प्रक्रियेकरिता 48 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोघं गावात चोख पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मालोद ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच तसेच 5 प्रभागातील 13 जागेसाठी आणि परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचसह 3 प्रभागातील 9 जागेसाठी रविवारी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेकरिता शनिवारी यावल तहसील कार्यालयातून मतदान साहित्य, EVM बॅलेट व कंट्रोल युनिट घेऊन कर्मचारी रवाना झाले. मालोद ग्रामपंचायतसाठी मालोद गावात 2, वाघझिरा गावात 2 तर इचखेडा गावात 1 असे 5 मतदान केंद्र आहेत. तर परसाळे बुद्रुक गावात 3 ठिकाणी मतदान केंद्र आहेत. दोन्ही ठिकाणी एकूण 48 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना शनिवारी तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार RD पाटील, सुयोग पाटील यांच्या वतीने साहित्य देऊन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे. या दोन्ही गावामध्ये रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक कामासाठी व मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक नायब तहसीलदार RD पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळाधिकारी शेखर तळवी, SL पाटील, तलाठी समीर तळवी, TC बारेला, सुयोग पाटील हे कामकाज पाहणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तेव्हा मतदानासाठी दोन्ही गावामध्ये पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावला आहे. यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाकडून समर्पण पंधरवडा सुरू झाला आहे. यात प्रारंभी रक्तदान शिबिर घेण्यात आले व पंतप्रधानांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 72 दात्यांनी स्वेच्छेने या ठिकाणी रक्तदान केले. सकाळपासूनच या शिबिरात गर्दी झाली होती. यावल शहरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत समर्पण पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सकाळीच या शिबिराला सुरुवात झाली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त या शिबिरामध्ये 72 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिरात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,
अमोल हरिभाऊ जावडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, डॉक्टर कुंदन फेगडे, जिल्हा परिषद माजी सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, पुरुजित चौधरी, जिल्हा कामगार अध्यक्ष विजय मोरे, सचिन पवार, शुभम पाटील, डॉक्टर निलेश गळे, विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, राकेश फेगडे, बाडू फेगडे, दीपक अण्णा पाटील, अतुल भाऊ भालेराव, योगेश भंगाळे, डॉक्टर सुनील पाटील, भास्कर तायडे, उमेश बेंडाळे, यशवंत तडेले, व्यंकटेश बारी, भूषण नेहते, शरद तायडे, अजय भाऊ अडकमोल, अजय वारके, तुषार चौधरी, रघुनाथ धनगर, किरण महाजन, योगेश खेवलकर, मयूर पाटील, यशवंत बोरोले, जयश्री चौधरी, देविदास नाना पाटील, पी डी चौधरी, पराग सराफसह मोठ्या संख्येत भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या उत्साहात शिबिर संपन्न झाले. स्पेशल काय तुमच्यासाठी स्पेशल काय पंच्याहत्तरची सुविधा भेटेल तर काढता येईल. नाही तर मी अभ्याला चालला होतो डायरेक्ट यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये जागतिक ओझोन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एक कार्यक्रमाचे आयोजन करीत विद्यार्थ्यांना ओझोन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात ओझोन दिन निमित्त रसायनशास्त्र विभागातर्फे ओझोन क्षय परिणाम व उपाय या विषयावर भूगोल विभागाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे या होत्या. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य प्राध्यापक ए पी पाटील होते. या कार्यक्रमात
प्राध्यापक नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ओझोनचे क्षय हे पर्यावरण प्रदूषणामुळे जास्त प्रमाणात होत असून त्याचा परिणाम मानवासह सर्व सजीवावर होत आहे. या कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार यांनी देखील ओझोनचे परिणाम यावर विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांनी आपल्या मनोगतात प्रदूषण टाळण्यासंदर्भात जनजागृती प्रत्येकाने केली पाहिजे, तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले पाहिजे, प्राणवायूची पातळी वाढून पर्यावरणाचा ऱ्हास टाळला पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर RD पवार यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर SP कापडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक तळवी सर, प्राध्यापक CT वसावे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात यावल महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून ओझोन दिन साजरा करण्यात आला. यामुळे ओझोनला खूप मोठा दुष्काळ याच्या जो लेयर आहे त्याच्यापासून जे काही होणारे दुष्परिणाम आहे त्यामुळे काय की सगळ्यात मोठं कॅन्सर म्हणजे कातडीचा कॅन्सर, कर्करोग हे ओझोनच्या लेयरला जे पडलेले छिद्र आहेत तिच्यातून जे अतिरिक्त किरण येतात त्याच्यामुळे आपल्याला बघा प्रत्येक गावामध्ये मला 10-15 व्यक्ती जर असे सापडतील की त्यांना स्किनचा प्रॉब्लेम आहे. त्याला कर्करोग म्हणू शकत नाही, पण त्यांना स्किनचा प्रॉब्लेम आहे. आपले जेवढे म्हातारे लोक आहेत त्यांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम हा येतो. प्रत्येकाच्या घरामध्ये म्हातारा व्यक्ती असेल, मोतीबिंदू म्हणजे श्वसनाचे आजार त्यामुळेच आपल्याला निर्माण होताना दिसतात. तर या ओझोनमुळे काय होतंय, आपण जंगलतोड केली, तापमान वाढलं, त्यामुळे बरेच वनस्पती पण तापमान वाढल्यामुळे नष्ट झाले, पुनर्जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. हे सगळं आपण केलेलं आहे, त्यामुळे हे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. सुनामी कशामुळे निर्माण होते? भूकंपामुळे निर्माण होते. समुद्रामध्ये भूकंप निर्माण झाला की त्यामुळे सुनामी निर्माण होते. नंतर जास्त तापमान वाढल्यामुळे काय होतं, हिमालय वितळत आहे, पाणी होत आहे, त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी आहे वाढत आहे. त्यामुळे शहराचे पाण्याखाली जात आहे, समुद्राच्या काठीची शहर आहे ती पाण्याखाली जात आहे. हे सर्व आपण केलेला जो हानी आहे पर्यावरणाची त्यामुळे आपल्याला हे सगळं भोगावं लागतं. तर आपण बघा, तर ओझोनचा सगळ्यात जास्त परिणाम ओझोन जर दिवसेंदिवस वाढत राहिले तर काय होईल की त्यामुळे मानवाची जी प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारशक्ती ती कमी होईल. आता आपण सगळ्यात मोठ्या संकटाला तोंड दिलेलं आहे की ज्याची प्रतिकारशक्ती कमी त्याला कोरोना हा झालेला आहे. प्रत्येक असं एकही घर सुटले नाही की त्या घरामध्ये कोरोना झालेला नाही. तर ओझोन वाढला, ते छिद्राचा जो आकार वाढला आणि अतिरिक्त किरण जर तुम्ही येत राहिले तर प्रत्येक वेळेस आता जो आपण कोरोना आजार अनुभवला आहे ते यापेक्षा वेगवेगळे आजार येतील आणि ते माणसाची जर प्रतिकारक शक्ती कमी झाली तर त्यामुळे आजार तर आपल्याला होणारच आहे. म्हणून आपण यासाठी काहीतरी देणं लागतो की आपण हा जो लेअर आहे तो कमी केला पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या म्हणजे वड, पिंपळ, हे जे काही आहे ते झाडं लावण्याचा प्रयत्न करायचे. ती झाडामुळे काय होतं, प्रदूषण रोखलं जातं. नंतर तुम्ही जे काही वाहन वापरतात, वाहनांमधून जे काही धूर वगैरे निघत असतो, म्हणजे आता बघा बरेच चार्जिंगवरच्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत, आपण त्याचा वापर करू शकतो. बरेच काय करतात, अर्ध पेट्रोल आणि अर्ध केरोसिन टाकून गाडी चालवत असतात. तुम्ही बरेच आदिवासी लोक बघा त्याच्या गाड्यातून धूर निघत असतो, ते काय करतात, पेट्रोल महाग असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सर करून ते वापरत असतात. यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत पर्यावरण विषयक जागृती करण्यात आली. या कार्यक्रमात यावल प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. भालोद तालुका यावल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेत पर्यावरण विषयक जागृती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक कृषीभूषण नारायण बापू चौधरी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून यावल येथील प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर हे होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना पदमोर यांनी विविध पैलूंवर विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात व्यासपीठावर सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा माजी चेअरमन नितीन चौधरी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक
DV चौधरी, पर्यवेक्षक RS जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक DS सुरवाळे यांनी केले, तर आभार MS जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल भालोद या शाळेत पर्यावरणविषयक माहिती देणारा हा कार्यक्रम संपन्न झाला. DV चौधरी सर, RS जावळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, आज 17 तारीख. आज आपल्या देशात काय आपण मनवतोय आपल्या सर्वांना माहिती आहे का? साहेबांनी सांगितलं आधी, हा कार्यक्रमाचं उद्देश सांगितलं. आजचा दिवस कोणता आहे? शनिवार सांगून चालणार नाही. आज साहेबांचा येण्याचा उद्देश असा होता की आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस म्हणजे त्यांचा जन्मदिवस. परंतु त्यांचा जन्मदिवस मनवायचा नाही असं त्यांनी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं, माझा कुठलाच जन्मदिवस किंवा वाढदिवस कोणी मनवायचा नाही. म्हणजे आज आपल्या देशाचे पंतप्रधान कुठे आहेत तर ते साहेबांनी सांगितलं ते चित्ते नामेबियावरून आपल्या देशात येत आहे. त्या कार्यक्रमाला ते आज कोना नॅशनल पार्क येथे त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. कुठलाही वाढदिवसाचा कार्यक्रम न करता एका चांगल्या उद्दिष्टाने पुढे चाललेले आपल्या देशाचे पंतप्रधान एक आपल्या फॉरेस्टमधील म्हणजे वनामधील जे जीवनचक्र जे संपुष्टात येत आहे की चित्ता नावाचा जो प्राणी तुम्ही फक्त ऐकला असेल की तो 1952 सालापासून आपल्या देशामध्ये लुप्त झालेली प्रजाती म्हणून त्या प्रजातीमध्ये नाव दिलेलं आहे. तो आजपासून 8 तारखेपासून आपल्या इतिहासात भूगोलाच्या पुस्तकात येईल की आपल्या या जंगलामध्ये चित्ता प्राणी या दिवशी सोडलेला आहे आणि आपल्या भारतामध्ये हा प्राणीसुद्धा आहे. आणि त्याच्यासाठी जे आवश्यक असणारं वातावरण असेल त्याचीसुद्धा नामेबिया देशातून टीम येऊन त्यांनी 15 ते 20 दिवस इथे राहून तो इथे वाढेल का नाही, त्याची प्रजाती इथे वाढेल का नाही हे सर्व सर्वेक्षण करून चित्ता या प्राण्याला आपल्या भारतामध्ये आणून सोडलेला आहे. त्या प्राण्याविषयी भरपूर सखोल मार्गदर्शन साहेबांनी दिलं. म्हणजे आपलं मानवाचं जीवन आणि वन्य प्राण्याचं जीवन यांची सांगडसुद्धा कशी होती हे सुद्धा त्यांनी इतकं सफल सांगितलं की दुसरं काही बोलायचं काम काहीच ठेवलं नाही. म्हणजे सर्व सफल माहिती साहेबांनी दिली. तुम्ही कधीही विसरू शकणार नाही की तुमच्या समोर चित्ता प्राण्याची माहिती किंवा वाघाची, शिवाची, वन्य प्राण्यांची माहिती द्यायला कोणीतरी आलं होता. एक वेगळा विषय घेऊन साहेब आले. साहेबांचं खूप खूप आमच्या संस्थेतर्फे धन्यवाद मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे एका उद्दिष्टाने झपाटून देशाचा एक पाऊल पुढे घेऊन चालले आहे तसेच आपल्या संस्थेच्या वर्तमानामध्ये आपल्या संस्थेचे हेड सर जसे एक पाऊल सर्वांना माहिती आहे की एक पाऊल पुढे आपण चाललो आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक सर्वांना माहिती आहे, आम्हालासुद्धा माहिती आहे. तसेच चित्ता हा एक वन्य प्राणी आहे. या चित्ता वन्य प्राण्याचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावर होतं. जर भारत देशामध्ये या आपल्या नैसर्गिक सायकलमध्ये किंवा निसर्गाच्या सृष्टीच्या सायकलमध्ये एखादा घटक जर कमकुवत झाला किंवा एखादा घटक जर कमी पडला तर ही आपली जी लाईफ आहे, जी सायकल आहे, आपल्याला विज्ञानाच्या विषयामध्ये शिकायला मिळालं असेल की ही सायकल पूर्ण कोलमडून सृष्टी ही नाश पावते. म्हणून ही सायकल जी असते, अन्न साखळी म्हणतो आपण, अन्न साखळी जी म्हणतो की मनुष्य हा मांसाहारी आणि शाकाहारी प्राणी. मनुष्य आपण एक प्राणी आहे. तर तसंच काही सृष्टीवरती काही प्राणी हे शाकाहारी आहेत, काही प्राणी हा मांसाहारी आहेत. मांसाहारीमध्ये जर प्राण्याचा विचार केला तर वाघ, बिबट, कोल्हा, लांडगा, सिंह, चित्ता हे जे वन्य प्राणी आहेत हे मांसाहारी. हरिण, सांबर, ससा, डुक्कर हे काय आहेत? हे शाकाहारी प्राणी आहेत. तर या सायकलीमध्ये, या जीवसृष्टीच्या सायकलमध्ये तर या सृष्टीवरती जगण्याचा सर्वांचा अधिकार आणि सर्वच घटक एकमेकांच्या अवलंबून असल्यामुळे सर्वांची आवश्यकता आहे. या पृथ्वीवरती नुसता माणूस जगला जिवंत राहू शकतो का? एकटा कुठला तरी एक प्राणी जिवंत राहू शकतो का? नाही राहू शकत. तर या सृष्टीवरती मनुष्याबरोबर आपल्याला त्याच्या इतर जीव, जंतू, झाडं यांची सुद्धा आवश्यकता आहे. जर जीवजंतू नष्ट झाले, झाडं नष्ट झाले तर मनुष्य हा नष्ट होईल.
म्हणून आज विज्ञानाने जी प्रगती साधत आहे या प्रगतीबरोबर मनुष्य सृष्टी जगवण्यासाठी मनुष्य जगवण्यासाठी आपल्याबरोबर असलेले जे काही घटक आहेत त्यांचं बी संरक्षण संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे आणि काळाची ती पण गरज आहे. अन्यथा मनुष्य हा सृष्टीवरतून सुद्धा नाश पावून जाईल. म्हणून शासनाने ठरवलं की आज आपल्याला संविधानाप्रमाणे जे आपण कायदे कानून बनवतो आणि त्यानुसार अभ्यास करतो किंवा काम करतो किंवा एक आपण जीवनमान जगतो, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण कुठल्या पद्धतीने राहायला पाहिजे याचं किंवा माणसाला काय घटक आवश्यकता आहे, माणूस कुठं अन्यात्याचार होणार नाही याच्यासाठी कायदे नियम हे शासनाने आपल्याला तयार केलेलं आणि या शासनाच्या नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे आपला जसं या सृष्टीवर जगण्याचा अधिकार आहे तसंच इतर जीवजंतूचा सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आणि जसं आपला मनुष्य आपण म्हणतो की मित्रांना कुठंतरी विचार करतो किंवा मित्रांच्या मदतीला जातो, मित्रांकडनं मदत मागतो, हा एक काय झालं आपण एकमेकांची देवाणघेवाण करतो, एकमेकांचं सहकार्य करतो. यावल येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयात देशात चित्त्याचे आगमन निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये यावल प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी VT पदमोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी सांगितले की 1951 नंतर भारतातून चित्ता हा प्राणी नामशेष झाला होता. त्यानंतर दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेतील निमिबिया या भागातून भारतामध्ये 5 मादी आणि 3 नर असे 8 चित्ते आणण्यात आले व त्यांना राजस्थान व मध्य प्रदेश या राज्याच्या सीमावर्ती कुनोपालपूर या अभयारण्यात सोडण्यात येत आहे. याबद्दलची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांच्या आपल्या जीवनातील महत्त्व, परिसंस्थेचे महत्त्व याबाबत सखोल अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी VT पदमोर यांनी विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमात मुख्याध्यापक अतुल गर्गे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्या वतीने करण्यात आले व त्यांनी विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांच्या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक नितीन बारी सर यांनी मानले. मोठ्या उत्साहात बालसंस्कार शाळेत चित्त्याच्या आगमनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जी लांबी ती 125 130 सेंटीमीटरपर्यंत याची लांबी होती, म्हणजे 125 मीटरपर्यंत 125 30 35 पर्यंत याची लांबी होती 110 पर्यंत. तर याची लांबी या चित्त्याची होती. तुम्ही चित्ता आणि बिबट ओळखायचं एकच लक्षात ठेवायचं. जर एखादा निबंध तुम्हाला त्या चित्त्यावर विचारला तर चित्ताच्या डोक्यात ठेवून तुम्ही लगेच निबंध लिहा. असं नको व्हायला की बिबट्याची माहिती चित्त्याचा निबंध विचारला आणि तुम्ही बिबट्याची माहिती दिली तर तो चुकतो, म्हणजे आपले गुण वाया जातात. म्हणून एक लक्षात ठेवायचं की चित्ताच्या प्राण्याचे जे चित्ते असतात ते भरीम असतात, छोटे असतात आणि त्याच्या डोळ्याच्या जवळची काय असतं काजळसारखी काळी नाकापर्यंत लाईन असते. तर बिबट्यामध्ये तसं ती लाईन नसते आणि बिबट्याचे काळे चित्ते जे असतात ते मध्ये पोकळ असतात आणि मोठे असतात, त्याचा व्याज जो असतो तो मोठा असतो. याप्रमाणे चित्त्याचं वर्णन सांगितलं. चित्ताला अन्न काय लागतो, तो भक्ष्य काय करतो, शिकार काय करतो. आपल्याला जसं अन्न लागतो आपण जेवण जसं भूक लागली तसं काही जण तर दिवसभर खातच राहतात. काही जणांनी पथ्य पाळतात किंवा 2 टाईम खायचं, 3 टाईम खायचं का 1 टाईम खायचं. हे प्रत्येकाचं तत्वाप्रमाणे प्रत्येकाच्या विचारप्रमाणे करतात. नाही तर काही लोकांना काय काही मुलं व्यक्ती जाता येता किंवा जेवणाचं चालू राहतं, ते वेपर्स खातात, शेव खातात, काही खातात. परंतु याचं जे भक्ष्य असतं एकदा जर शिकार केली, एकदा जर पूर्ण शिकार पोटभर खाल्ली तर यांना 2 दिवस जरी अन्न नाही मिळालं तरी हे उपाशी राहून सहन करू शकतो. परंतु मनुष्याला तुम्ही 2 टाईम जर जेवण केलं तर 3ऱ्या टाईमाला जर मिळालं नाही तरी तो जो नियमित वेळेत जेवण करणारा व्यक्तीला जर 1 टाईम नाही मिळाला तर त्याला लगेच तो जेवणाची उपाशी राहून काम करू शकतो. परंतु यांच्यामध्ये अन्न एकदा जर पूर्ण पोटभर जर मिळालं तर 2 दिवस जरी नाही अन्न मिळालं तरी यांच्या जीवनमानाच्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. तर याचं भक्ष्य जे लहान भक्षीचे प्राणी म्हणजे हरिण असेल, सांबर असेल, ससे असेल, ससे पाहिलं असेल, रानडुक्कर आहे. रानडुक्कर आपल्या डुकरासारखं दिसतं परंतु त्याची शरीर रचना त्याची ताकद वेगळी असते. परंतु दिसायला आपल्या डोळ्याला याच्यासारखे हे आपल्या जनरली गावामध्ये जे डुक्कर दिसतो आपण त्याप्रमाणे ते रानडुक्कर पण असतं. ससे हरिण आहे,
त्याच्यानंतर सांबर आहे, नीलगाय आहे, हे जे काही प्राणी आहेत, तृणभक्षी, या तृणभक्षी प्राण्यांची शिकार करून तो चित्ता हे खातो. तो मांसभक्षी प्राण्यांना मारून खातो. बिबट हा जो आहे तो कुत्र्याला सुद्धा स्वीट डिश करून कुत्रा सुद्धा मारून खातो. कुत्रा काय करतो? मांसाहारी आहे. बिबट हा कुत्र्या मांसाहारीच्या खाणाऱ्या प्राण्याला सुद्धा मारून खातो. परंतु चित्ता हा तृणभक्षी प्राण्यांनाच मारून खातो. पण चित्ताची काय आवश्यकता आहे आपल्या भारत देशात? यावल येथील उद्धवेश जिम तथा कलानूतन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आले. शहरातील विस्तारित भागात कलानूतन जिमच्या दालनात तालुकास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे उद्घाटन मंगलसिंग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना तालुका माजी प्रमुख कडू पाटील, उपतालुका प्रमुख शरद कोळी, श्री उद्धवेश जिमचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले, कलानूतन जिमचे अध्यक्ष योगेश चौधरी, संतोष धोबी, पप्पू जोशी, मिलिंद पाटील, संतोष ठाकूर, जिमचे ट्रेनर रवींद्र चौधरी, डॉक्टर अमित तडवीसह मान्यवरांची उपस्थिती होती. या संपूर्ण स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच मारुड या गावातील स्पर्धक मोहम्मद अजरुद्दीन हा ठरला. त्याला मान्यवरांच्या हस्ते चांदीचा शिक्का बक्षीस देण्यात आला. या स्पर्धेमध्ये विविध वजन गटातून 16 खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. यावल शहर, साकळी, फैजपूर, मारुड, शिरसाळ व दहिगाव येथील स्पर्धकांनी या तालुकास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत 50 ते 55 वयोगटात प्रथम पवन नन्नवरे यावल, द्वितीय हेमंत ठोसरे साकळी, तृतीय मोहम्मद वसीम दहिगाव. 55 ते 60 वयोगटात प्रथम मोहम्मद अजरुद्दीन मारुड, द्वितीय निशांत महाजन यावल, तृतीय कुंदन पारधे यावल. 60 ते 65 वजन गटात प्रथम क्रमांक सय्यद उस्मान मारुड, द्वितीय देवानंद तायडे साकळी, तृतीय भूषण कुंभार यावल. 65 ते 70 वजन गटात प्रथम क्रमांक अक्षय शिरसाळे साकळी, द्वितीय टेकचंद काटे शिरसाळ, तृतीय राकेश पाटील यावल. तर 70 ते 75 वजन गटात प्रथम भगवान बिराळे साकळी, तर द्वितीय अनिल सोनवणे शिरसाळ याने बक्षीस पटकवले आहे. आधी ते पुढाकार घे रे. काले होतो 50 काढले 50 ते 55 काढले 55 ते 60 55 म्हणजे 57 58 59 असे नंबर मारू दे. 60 निघतो मग तिच्यात 55 56 57 58 59 60 60 काढले 60 चे 112 काढला ना. बाजूला ओळून शरद बाबू अगरबत्ती लावा. चालेल नाही व्हिडिओ बापू इकडे बाजूला अशी बा इकडे इकडे पास चल एक डबल करी उमेश ते चिठ्ठी दाखव डाऊन. एक मिनिट रेस रॅक ओके. 3 जण राहते घाबरत नाही. हातपाय काही धक्का लागणे आपल्या हातपाय कारण इकडे एक राहतो जा रे लेग बाई पुरी स्टेट येत नाही ना ओढवत नाही तोपर्यंत मी ते माझा टोंगाई बेंड झाला फुल स्टेट झटकी बी मारली स्टेट एकदम खाली
एकदम हळूहळू आले चालेल नाही म्हणजे असं धक्के कसं घेतोय तुम्ही कधी म्हणता 50 घेतला 50च्या 58 म्हणजे 55 ते मी पाय की पुढे झाले पुढे चालेल पहिला आणि अप डाऊन सांगताना तर लोक काहीच करायचं नाही. जर केलं तर तुम्ही ते लिफ्ट तुमची यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्येही मोठ्या उत्साहात वाहक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयातील 108 वाहन चालक व 102 वाहन चालकांचा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सत्कार केला व त्यांना पेढे खाऊ घातले. समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांचं या प्रसंगी आभार व्यक्त करण्यात आले. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत वाहक दिन साजरा करण्यात आला. यात 24 तास रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक 108 चे चालक रऊफ खान राहणार आळावत तालुका चोपडा व 102 चे वाहन चालक राजेंद्र वाघ यांचा सन्मान करण्यात आला. दोघं वाहन चालकांनी आपापल्या वाहनासमोर उभे राहून सन्मान स्वीकारला. दोघांना रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जिशान खान, डॉक्टर इरफान खान यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात डॉक्टरांसह अमित तळवी, इरफान तळवी, अमोल आडकमोलसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये 108 वाहन चालक आणि 102 वाहन चालक या दोघांचा जागतिक वाहक दिन निमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान करण्यात आला. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम रुग्णालयामध्ये संपन्न झाला. अमित भैया तुम लो ना. एक मिनिट जनावर ऐसा कैसा है ना तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.